तुम्हाला बघून वाटत असेल की हे नॉनव्हेज आहे, पण हे नॉनव्हेज नाही तर हे व्हेज आहे. आणि हे फक्त दिसायला नॉनव्हेज नाही तर खायलासुद्धा नॉनव्हेजसारखं लागते, म्हणजे चिकनसारखं लागते. तर हे व्हेज चिकन आहे आणि कसं बनवायचं याची फुल रेसिपी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला मैदा घ्यायचा आहे आणि मी इथे 1 किलो मैद्याची व्हेज चिकन बनवत आहे. तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जर अर्धा किलोची बनवायची असेल तर तुम्ही अर्धा किलोची पण बनवू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, या मैद्याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे आपण पोळ्यांसाठी पीठ वगैरे कसं भिजवतो त्यासारखा आपल्याला हा मैदा भिजवून घ्यायचा आहे. आणि थोडा गिला भिजवायचा आहे, म्हणजे एकदम जाड नाही भिजवायचा आहे. तर चला आता आपण याला भिजवून घेऊया. तर बघू शकता या प्रकारे मी हा मैदा भिजवून घेतलेली आहे आणि याचा एक डो तयार करून घेतलेली आहे. आता आपल्याला एक मोठा वाटा घ्यायचा आहे, त्यामध्ये हा मैद्याचा डो टाकायचा आहे आणि इथे आपल्याला पाणी टाकायचं आहे. आणि पाणी हा डो भिजेल, म्हणजे हा मैद्याचा जो गोळा आहे तो पूर्ण भिजेल, म्हणजे बुडेल एवढं पाणी आपल्याला इथे टाकायचं आहे. तर बघू शकता आता आपण याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी टाकूया. आणि आता बघू शकता हा मैद्याचा गोळा पूर्णपणे छान असा भिजलेला आहे. आता आपण याला 20 मिनिटासाठी झाकून ठेवूया. 20 मिनिटानंतर बघूया. आता आपल्याला काय करायचं आहे, या मैद्याला धुवून घ्यायचं आहे आणि छान असं धुवून घ्यायचं आहे. बघू शकता या प्रकारे. आणि हा जो धुतलेला पाणी आहे आपल्याला काढत जायचं आहे, म्हणजे आपल्याला या मैद्यामधला ग्लुटन काढून घ्यायचा आहे. हे फक्त खायला चिकन नाही तर हाय प्रोटीनसुद्धा याच्यामधून आपल्याला मिळतोय. तर आता आपण हा जो धुतलेला पाणी आहे हा काढत जाऊया आणि आपल्याला हीच प्रोसेस कमीत कमी 7-8 वेळा करायची आहे. आता आपण हा पाणी काढून घेऊया. सर्व पाणी काढून घ्यायचं आहे. वाटेल तर तुम्ही इथे चालणीचं पण यूज करू शकता. आणि इथे आपल्याला आणखीन दुसरं पाणी टाकून हे छान असं धुत जायचं आहे. बघू शकता या प्रकारे, म्हणजे यामधला ग्लुटन काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला याच प्रकारे 5 ते 6 वेळा पुन्हा हा मैदा छान असं धुवून घ्यायचा आहे आणि यामधला ग्लुटन वेगळा करून घ्यायचा आहे. तर आता आपण याच प्रकारे हा मैदा छान असा धुवून घेऊया. काही वेळानंतर बघू शकता आपण याला छान असं धुवून घेतलेलं आहे आणि बघू शकता हा पूर्ण ग्लुटन आहे आणि अलग निघालेला आहे. आणि पाणी बघा, पाणी पण आधीपेक्षा खूप क्लिअर झालेलं आहे. आता आपल्याला याला चालणीमध्ये ठेवायचं आहे आणि यावरून झाकून ठेवायचं आहे 15 मिनटं. 15 मिनटासाठी झाकून ठेवूया, म्हणजे यामधलं पाणी निघून जाणार. 15 मिनटानंतर बघू शकता आता हा तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याला आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. याच्यामधलं पाणी पण निघालेलं आहे पूर्ण. आता आपल्याला काय करायचं आहे, याला गुंतवायचं आहे, म्हणजे एकामध्ये एक असं गुंतवून घ्यायचं आहे. तर बघू शकता या प्रकारे आता आपण याला असं गुंतवून घेऊया एकामध्ये एक. आणि यामुळेच हा छान असं चिकनसारखा दिसतो आणि चवीला पण लागतोय. तर याला आपण असं छान असं गुंतवून घेऊया. तर बघू शकता या प्रकारे मी छान असं गुंतवून घेतलेली आहे या ग्लुटनला. आता आपल्याला याला फ्राय करायचं आहे. तर स्लो गॅसवर 2 ते 3 चमच मी इथे तेल टाकलेली आहे. स्लो गॅसवर याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. काही वेळानंतर बघू शकता हा ग्लुटन एका बाजूने छान असा फ्राय झालेला आहे. आता आपण याला पलटवून घेऊया आणि दोन्ही बाजूने याच प्रकारे स्लो गॅसवर आलटून पलटून फ्राय करून घेऊया. गॅस फुल अजिबात करायची नाही आहे. काही वेळानंतर बघू शकता हा दोन्ही बाजूने छान असा लालसर कलर होईपर्यंत छान असा क्रिस्पी फ्राय झालेला आहे. आणि आपण हा स्लो गॅसवरच केलेला आहे, फुल गॅस अजिबात केलेली नाही. आणि फ्राय करताना जाड भांड्यामध्येच फ्राय करायचं आहे, म्हणजे जळणार नाही. आता याला थंड होऊ देऊया. काही वेळानंतर बघू शकता हा छान असा थंड झालेला आहे. आता आपण याला तळून घेऊया, म्हणजे याचे तुकडे करून घेऊया. आणि बघू शकता अगदी चिकनसारखं झालेलं आहे. हा फक्त बघायला चिकनसारखं नाही तर याची चवसुद्धा चिकनसारखी लागते आणि खूपच हाय प्रोटीन आहे. याच्यामधून तुम्हाला खूपच प्रोटीन मिळणार. तर बघू शकता आता आपण याचे या प्रकारे तुकडे करून घेऊया.
आणि तुकडे करून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही, अगदी चिकनसारखं दिसत आहे आणि खायलासुद्धा चिकनसारखंच लागते. तर एकदा तरी ही हाय प्रोटीन रेसिपी नक्की बनवा. खूपच चविष्ट लागते आणि अगदी चिकनसारखी बनते. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.